वेड मूवी जी येते त्यामध्ये मी रितेश देशमुख सोबत साइड रोल म्हणून काम केलं आहे. ॲक्च्युली जो असा बारमध्ये असा एक सीन होता. हॅलो तो पाठीमागे बसले बघ ना, तो पाठीमागे सो हे वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही चाललोय मूवी बघायला. सो आता अंकुर येतोय फटाफट, आता आम्ही निघतोय. आणि आज जो मूवी बघायला चाललोय वेड, रितेश देशमुखचा असं रिसेंटली आता लॉन्च झालं आहे वेड मूवी. आणि सगळे लोक बघायला चाललेत. आणि त्याची जी शूटिंग मेन झाले पूर्णपणे, जेवढी शूटिंग झाली त्याची ती पूर्ण नागोठण्यात, आम्ही जिथे राहतो नागोठण्यात तिथे झाले. पूर्ण टाउनशिप एरियामध्ये झाले, अर्धी बीच साईडला अलिबाग साईडला झाले. आणि मेन गोष्ट ज्या आता ही वेड मूवी जी येते त्यामध्ये मी रितेश देशमुखसोबत साईड रोल म्हणून काम केलं आहे. ॲक्च्युली जो असा बारमध्ये असा एक सीन होता. ॲक्च्युली तो त्याने मला असं कॉन्टॅक्ट केला, म्हणजे त्यांचे एक टीम मेंबर होतं, त्यांनी मला असं कॉन्टॅक्ट केला की सांगितलं की असा असा रोल आहे, करशील का? मी बोललो भाई जरूर करेंगे. सो त्यामध्ये असा बारचा सीन होता, म्हणजे दारूची बॉटल घेऊन बसायचं, नकली डुप्लिकेट असं काय नाही, रिअल. सो आपण तो रोल केला. मी तुम्हाला तो क्लिप दाखवतो डायरेक्ट, म्हणजे असं तिथं थिएटरला जाऊन आता मूवी बघणार तर डायरेक्ट तिथं शूट करेन मी. थोडासा छोटासा एक सीन आहे माझा, सो तो मी तुम्हाला दाखवतो. पण रिअलमध्ये तिथे जो रितेश देशमुख समोरासमोर जो दिसतो, भाई साहब मजा आ गया. आणि आता डायरेक्ट थिएटरला आपण बघूया. भाई मूवी आली, मूवीमध्ये आपण आलो, मजा होई का. आता डायरेक्ट जाऊन तिथे बघतो. आता गाडी काढतोय अंकुर, फटाफट निघू. सो आता निघूया डायरेक्ट. सो आता पोहोचलो इथे थिएटरची. इथं नागोठण्याचं फेमस थिएटर आहे. 9:30चा शोला आलो आता जाऊन बघूया डायरेक्ट. सो आता चाललोय. दोन लोक काय पटलं लग्नात, जेवण आवडलेलं दिसत नाही. आपलं जेवण आई शेवटी पड. या पोरांनी थेट काढले का? पुण्याचा टी शर्ट घाला तर ती किंमत आहे. अशी मॅचिंग बँड नाही घेतली. हॅलो तो पाठीमागे बसले बघ ना, तो पाठीमागे ओके बोलतो मी त्याच्या मूवी मध्ये. कोच सरांचा फोन आला होता, करतायत. पाठीमागे आहे. किती वर्ष तिच्या आठवणीत पिणार आहेस? आमच्या घरात फक्त बॉल नव्हता आला, माझ्या आयुष्यात कोणीतरी आलं होतं. तुला काय झालं मला सांग. सो काय आता मूवी बघून झाले. आता चाललोय घरी. आता फटाफट 12 वाजले, 12:30 वाजले, 12 पण नाही. आणि माझा क्लिप बघितला तर असेल जो सीन माझा होता, जो बियर बारमध्ये बसून जो बॅकग्राऊंडला, तो आता निघतो. आणि तुम्ही पण नक्कीच बघा तो सीन, जो पाठीमागे मी बसलेलो तो तिथे बघा, मी आहे तिथे. आता आलोय घरी. आता मूवी बघून झाली. कशी वाटली तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मला असं वाटतं जो एंडिंगचा सीन होता ना, म्हणजे ते दोघं भेटतात परत, आणि त्यामध्ये जो एंडिंग होता ती असं ते परत घरी जातात, तो एक सीन घ्यायला पाहिजे होता. आय थिंक ती छोटी पोरीचा रिॲक्शन आणि त्यांच्या बाबांचा जो रिॲक्शन होता तो एक आय थिंक घ्यायला पाहिजे होता. तो सीन घेतला नाही आहे आय थिंक. तर जर स्टोरी अजून भारी वाटली असते जरा, माझ्या मते असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण एंडिंग अशी तिथे असं स्टॉप अशी वाटली, म्हणजे जरा पूर्ण एंडिंग असं वाटलं नाही, म्हणजे पूर्णपणे एंडिंग झाल्यासारखं.
सो तुमचं कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटते मूवी, आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय.